माय माय हा लईच निवांत बसलीस या. होय माय. आपल्या जांबूला इंजेक्शन केलं. काय झाले? 8-9 पिले झाल्या. तिला दुख झाले माय. मग 8-9 पिले झाल्या. आशक्ती पण आलाय तिला. कुत्री बाई आपल्याकडे आता म्हाळ आहेत ग. कधी आहे ते मग आपले म्हाळ? परवा दिवशी. बर बर जाऊया मग. जावं लागतंय. बर माय तुला इथं करमना काय अहमदपूरला? करमना तितकं गावाकडल्यावानी. काय काय काम करीत बसावं लागतंय ग. गावाकडल्यावानी घो घो करमच ना. माय तू आपल्या गावात असताना रोज मारुतीला दिवा लावायला जात होतीस ना? मारुतीला दिवा लावायला, मारुतीला झाडून काढणं, 2 घागरीचा सडा टाकणं, रांगोळ काढणं करत होती. इथं तसलं काय नाही बघ माय. गावाकडली आठवण येते की मग तुला? माय तू जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा गावात पाणी वगैरे नसेल की कसं भरत होतं मग तुम्ही? मन्याडून एवढाले घागरी. हा तेवढाल्या घागरी. आणि माय आपल्या नदीचा चढ पण कसला आहे ते मन्याड नदीचा? चढ 20-25 घागर भरतो तू. आणि आधी असं बोर वगैरे काय नव्हती, झऱ्याचं पाणी भरायचो ना? झऱ्याचं खडोळ पाणी पुरा आला का अशा लेंडोळ्या करायच्या आणि 30 घागरी भरून घ्यायचे. आता घरी पाणी येते नळानं. आता घरी दारामध्ये तर त्याला पाईप लावणं हे नाही. बरोबर आहे बघ माय. जरा तब्येत ठीक नसल्याने वाटायला माय, खोकला लागलाय. आशक्ती पण आलाय मग आपण जाऊया मग म्हाळाला माया. माय म्हाळ म्हणजे काय राहते? म्हाळ म्हणजे वडला जीव घालावा लागतो. पित्र जीव घालायचं का? आणि काय काय असते जेवायला? वडी, कढी, भात, आमटी, पापड, आपलं भजे, माहिती भरडा पण असते बघ. भरडा असं सगळं, कोथिंबीर, काकडी, नागेलीचे पानं एवढं राहतंय माहिती लागली. आणि माहिती गणकरी काय त्रास असते म्हणे की? व्हायची मग गणकरी सवासनी जीव घालायचं, त्याचे पाय धुवायचे नागेलीच्या पानानं आणि मग त्याला हे लावायचं आपलं चंदन हळदीचं लावत्यात आणि मग त्याला पाय धुवली की ताट पत्रावळ्या वाढत्यात. मोहाच्या पानाची पत्रावळी खायची. मोहाचं पान कसं असते ते? मोहाला राहतात पानं, त्याची पत्रावळी गणकऱ्याला सुवासनीला खायची, ना तर मग दुसरी पत्रावळी जमली. बर बर माय मी गेल्या वेळेस बघितले होते बघ, पळसाच्या पाण्यासारखेच पानं असतात आणि त्याच्या वाट्या आणि पत्रवाळ्या करावं लागते. आणि त्याच पत्रावळीवर आपल्याला निवड न्यावं लागते. स्मशानभूमीत नेऊन ठेवावं लागते का? म्हणजे ते आपल्या आजोबाला निवद असते का माय? माय आपण कधीपासून करता हे माळ? वारल्यापासून काय माय? बर माय तुझं एक कौतुक करावंच लागते बघ, कारण तू आपले आजोबा, आम्ही तर पप्पाने सुद्धा आजोबाला बघितले नाहीत, तेव्हापासून तू कसं सांभाळलीस एवढ्या 4 लेकराला? लेकराला कुडती आता हजारानं कुडती हाय का? 10-10 हजाराचे कपडे. माय तू कधी विचार केलतीस का आपण एवढे असं चांगलं होईल म्हणून? मी बाजारात जाऊन आज 2000चं हाताने लुगडे घेऊन वाटणार मला. माय कपड्यामध्ये काय राहिले? माणसाचं मन साफ पाहिजे बघ. आणि वर शरीराला घालून काय फायदा आहे जर मनातूनच काळ असेल तर? ते पण बरोबर आहे बघ. आत्माच नाराज असल्यावर त्याला घालून फायदा का? बरोबर आहे, मनाची शांती पाहिजे. चटणी रोटी राहते, समाधान खाऊन उग सगळे आनंदात राहिलं की गोड वाटत. माय आता मी का नाही एवढे म्हातारे बघते बर का, वृद्धाश्रमात लोक टाकायलेत. का करत असतील माय एवढं आई वडिलांना सांभाळून? हाय का माय? त्याचे लेकर पुढं चालून. आणि आता कर्माचं फळ इथंच भोगावं लागायले माय, हाय का? पोटी झाला बीबीसीन संगही लवसन लगेच उष्ण. बरोबर आहे. आधी का नाही पुढल्या जन्मात तर ते भोगावं लागायचं. बापाने तर लिओ भरतो आता नाही, बापच करून चालायला लगेच. बरोबर आहे बघ माय. आता आपण हाताने केलो का लगेच फेड करूनच जायचं. आणि आता माय
हे बघ एकीकडे पाप कर चाल आणि दानपेटीत आपण 100 रुपये टाक चाल, ते काय नाही मग. काय नाही कर्माचं चक्र फिरतच राहते आणि ते इथंच आपल्याला फिडून जावं लागते. हो. आणि खोटं कधी बोलू नये म्हणून माय. खोटं बोललं की आयुष्य कमी. हो, मग चांगलं वागायचं माय. काय आपल्याला सगळं मिळाले देवाच्या कृपेनं, काय गरज आहे कुणाला लुबाडायची, काय करायचं आहे का माय. पाची बोटानं कुणाचं काही घेऊन ये. हा, आपण दान करावं. आपल्याकडे देवाने दिलंय का नाही सगळ्यांपेक्षा जरा थोडं, तर ते दान करा. आपल्याला जेवढं लागते तेवढंच माय. माणूस एक असा प्राणी आहे, त्याला किती बी द्यावं ते का नाही हाव त्याची कधी संपतच नाही बघ. पण असं हे बरोबर नाही माय. आपल्यामधलं कुणाला जर आपल्यामुळं कुणी खुश होत असेल तर त्याची मदत करा माय, आहे का नाही माय. तुझी चंद्रभागा मैत्रीण होती बघ एक, तिची आठवण येते का नाही माय तुला. येते की. हा, त्यांनी लय चांगल्या होत्या म्हणा तुझ्यासोबत आधी राहत होती बरी. आता का नाही लय हानता होते बायाला. त्यात तिची रोटी कशाला खा, आपला करून खा. आता कुणाच्या मुळे आणायला म्हणलं तर म्हणलं दुरडीतली भाकर घ्यायची, भाजी घ्यायची, खायचं. बरोबर आहे बघ माय. आहे का. कारण आपण त्या पोराला मोठं केलंय आणि त्यानं जर कमवल्यावर त्याचं खायचं नाही म्हणजे किती हे आहे. विचार कर, शेंदी करेन, झिंजी करेन, चूल करा, जळण आणा, पाणी आणा. आणि म्हातारपणी होतंय का बरं माय. कुणाशी केलं. बेश्रमाचा मुलगा घेतलेला बरा. बरी हांतावर राहिली माणसं. बरोबर आहे माय. मला खोकला लागलाय, मी काय करू. काय कराय, धुरळ्यानं खोकला आलाय. हो, काय तर सांग की काढा वगैरे काय बनवायचं. काढा प्यायचा. हा, गुळाचा चहा करायचा, मध्ये नकर लवंगा मिरी वाटून टाकायची, पाकोळी प्यायचं. काय कोणतं इजे म्हातारा. हो माय, उगा गोळ्या बी खाऊ वाट नाही छोट्या छोट्या गोष्टीला. एवढ्या लांब कोणी बघणार लय लांब.